नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगवड्याची खूप वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल घालणार आहे। हिरवी मिरची, लसूण, जिरा याचा ठेचा घालून घेणार आहे मी चवीनुसार। हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। याच्यामध्येच मी तुरीचे दाणे घालणार आहे। हिरव्या तुरीचे दाणे आहेत हे दाणे घालणार आहे मी आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहे। याच्यामध्ये थोडीशी धनेपूड घालून घेणार आहे मी, थोडीशी कलरसाठी हळद आणि हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर 2-3 मिनिटं याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। म्हणजे जे तुरीचे दाणे टाकलेले आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर या पाण्याला व्यवस्थित आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। अशा पद्धतीची भाजी तुम्ही कोणी खाल्ली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि याच पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजीसुद्धा करू शकता। वांगे आणि तुरीच्या दाण्याची भाजीसुद्धा या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। याच्यामध्ये मी ह्या मुगवड्या घालून घेते आणि ह्या मुगवड्या पूर्ण आपल्याला शिजेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। मंद गॅस मंद ठेवणार आहे मी। तुम्ही झाकणसुद्धा अशा पद्धतीने अर्ध झाकण याच्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे भाजीवर यायला नको। आता आपण मुगवड्या शिजल्या का ते बघू। आपल्या मुगवड्या व्यवस्थित शिजलेल्या आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि 10 मिनिटं असंच ठेवायचं आपल्याला, कारण ज्या मुगवड्या आहेत त्या थोडा रस्सा ओढून घेतात आणि रस्सा घट्ट होतो त्याचा। शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायची काहीही गरज नाही, त्याचा छान दाट रस्सा मुगवड्याचा याला येतो। आणि जर तुमच्याकडे तुरीचे दाणे नसतील तर साध्या मुगवड्यासुद्धा तुम्ही अशा पारंपरिक पद्धतीने करू शकता। आता याच्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर घालून घेते, गॅस बंद करून घेते आणि 10 मिनिटानंतर या भाजीला मी सर्व करते। अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट वगैरे न घालता घट्ट असा रस्सा भाजीला आलेला आहे, आपण बघू शकता। आणि माझी भाजी तयार झालेली आहे। पोळीसोबत मी सर्व केलेली आहे। आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, भातासोबतसुद्धा खाऊ शकता। आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।